धर्म वाचला पाहिजे म्हणून प्राणाची आहुती देणारे धर्मवीर संभाजी महाराज जेव्हा जेव्हा हिंदू धर्म अडचणीत आला तेव्हा संरक्षणाचा पदर हिंदू धर्मावरती धरला। अखंड हिंदुस्थानातील हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ज्यांच्या संविधानामुळं मी आणि महेश दादा आमदार म्हणून तुमच्या समोर उभा आहे असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, नरवीर राजे उमाजी नाईक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो। लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वपूर्ण ज्याला महत्व आहे त्या निवडणुका आणि त्याही महानगरपालिकेच्या निवडणुका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक 15 तारखेला होतीये आणि तुम्हा सर्वांना विनंती करण्यासाठी आलोय। राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ आणि देवाभाऊंचा अत्यंत जवळचा लाडका महेश दादा यांच्या नेतृत्वामध्ये कमळ चिन्हावरती आपण महानगरपालिका निवडून द्यावी ही विनंती करण्यासाठी मी एक भाजपाचा कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे। आता दादांचं भाषण तुम्ही ऐकलं। दादा हा रांगडा गडी आहे, मनाचा सच्चा आहे, दिलदार आहे आणि सर्वांशी आपुलकीचं नातं जपणारा दादा आहे। लोकांच्यासाठी ते आमदार असतील पण तुमच्या आमच्यासाठी आपल्या जीवाभावांचे सहकारी आहेत आणि म्हणून दादाच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी राहायचं हे आपल्या या सगळ्या परिसरातल्या लोकांचं आद्य कर्तव्य आहे। आणि दादा चिंता करू नका, या लोकांनी ठरवलंय की लोक तुम्हाला ओळखतात, तुम्हाला त्यांनी तळहातातल्या फोडासारखं जपलंय आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा ते जपणार, तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही। बरोबर ना? आवाज येऊ द्या। व्यासपीठावरती सर्व आपले उमेदवार आहेत, भाजपाचे सर्व पदाधिकारी आहेत। महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत। 29 महानगरपालिका, मुंबई आहे, नवी मुंबई आहे, पनवेल आहे, कल्याण डोंबिवली आहे, ठाणे आहे, नाशिक आहे, सांगली आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, सगळ्या महाराष्ट्रामध्ये। परंतु टीव्ही जर लावली तर कुठलं दिसतंय? कुठला? पिंपरी चिंचवड। का बर? जोरात बोला ना। राष्ट्रवादीवाल्यांचे दुसरीकडे कुठं पॅनल आहेत का मला माहित नाही, परंतु पिंपरी चिंचवडवर त्यांचा डोळा आहे। त्यांना माहित आहे ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे आणि राष्ट्रवादीवाल्यांना कोंबडीच कापायची आहे। त्यांच्या डोक्यात दुसरा काही प्लान नाही आहे आणि म्हणून ते उठ सूट इथं पिंपरी चिंचवडला येत आहेत आणि महेश दादांच्या वरती टीका करण्याचा प्रयत्न करतायत। अरे महेश दादा वाघ आहे, किती जरी असा घेरला तरी तो पंजा मारला तरी तुमचा कार्यक्रम होऊन जाईल, इतकी क्षमता महेश दादाच्या पंजामध्ये आहे। देवाभाऊंचं भाषण ऐकलं, तुम्ही ऐकलं असेल आजच्या सभेमधलं। मी मुंबईमधून येताना त्यांचं भाषण गाडीमध्ये ऐकलं। पिंपरी चिंचवड साठी देवाभाऊनी आणि महेश दादांनी जे केलाय ते गेल्या 40 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी राजकारण केला त्यांना ते जमलेलं नाही आहे। त्यांनी आता उगच काहीतरी आम्ही पुण्यात हे करू, पिंपरी चिंचवडमध्ये ते करू, अशा वल्गना करण्याची आवश्यकता नाही आहे। या महाराष्ट्राला देवाभाऊंसारखं दूरदृष्टीचं नेतृत्व मिळालं आहे। हे 24 कॅरेटचं सोनं आहे देवाभाऊ। हे देवाभाऊ हे नेतृत्व आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे, तर आणि तरच या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होणार आहे। या महाराष्ट्रामध्ये 40 शहरामध्ये 50% जनता राहते आहे। 28,000च्या वर ग्रामपंचायती महाराष्ट्रामध्ये आहेत। 28,000 ग्रामपंचायतच्या
गावामध्ये जितकी लोक राहत आहेत तितकीच लोक हे 400 शहरात राहत आहेत आणि त्यातली 40% लोक ही 29 महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहत आहेत. आणि म्हणून या महानगरपालिकेचं डेव्हलपमेंट व्हावं यासाठी नरेंद्र मोदी साहेब आणि देवाभाऊ हे रात्रीचा दिवस करतायत आणि शहर विकसित करण्यासाठी हजारो कोटी रुपयाचा निधी हा शहरांना देतायत. त्यातला काही हजारो कोटींचा निधी महेश दादांच्या नेतृत्वामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आलाय. दादांचं भाषण आता ऐकलं तुम्ही. शास्ती कर जो रद्द केला तो रद्द काय आहे, कर काय आहे. आपण लोक अनाधिकृत बांधकाम करतात आणि हे बांधकाम केल्याच्या नंतर त्याला 100 पट कर आकारायचा आणि तो कर रद्द करण्याचा क्रांतिकारी निर्णय हा महेश दादांच्या नेतृत्वामध्ये घेतलाय. जो 100 पट कर व्हायचा तो 850 कोटी रुपयाचा कर माफ करण्याचं पुण्य काम देवाभाऊनी आणि महेश दादांनी केलाय. 850 कोटी रुपयाचं. आणि कर कुणी लावला ते दादांनी तुम्हाला सांगितलं. 2012ला कर लावला. 2012ला पुण्याचं पालकमंत्री कोण होतं, या महाराष्ट्रामध्ये सरकार कुणाचं होतं हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. रेड झोनच्या बाबतीमध्ये दादांचं सभागृहातला मी संघर्ष बघतोय. देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारचा पाठपुरावा महेश दादा ज्या ताकदीनं ज्या क्षमतेनं करतायत ते आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतोय. मित्रांनो, महेश दादांसारखा एक आपल्याला सच्चा दिलवाला नेता मिळालाय. हा नेता आपण जपला पाहिजे. मी मीडियामध्ये बघतोय ते दुसरा एक दादा, आपला एक दादा आणि छोटा एक दादा आहे तिकडच्या पार्टीत. तिकडे 2 दादा आहेत, आपल्याकडे एक दादा आहे. आपल्या दादाची जर छाती फाडली तर छत्रपती शिवाजी महाराज बाहेर निघतील. आपल्या दादांची जर छाती फाडली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्या देवी निघतील, प्रभू श्रीराम आणि हनुमान निघतील. निघतील की नाही? तिकडच्या दादाची जर छाती पाडली तर काय निघेल? मी म्हणत नाही. तिकडच्या दादाची जर छाती फाडली तर 10, 15, 20 कारखाने ढापलेले निघतील. तिकडच्या दादाची जर छाती पाडली तर पिंपरी चिंचवड मधले आणि पुणे महानगरपालिकेतले अनेक सातबारे निघतील. तिकडच्या जर दादाची छाती फाडली तर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं निघतील. दादातला सुद्धा फार मोठा फरक आहे आणि त्यामुळं या दादाच्या नादाला कुणी लागू नये. म्हणजे आमच्या नादाला लागलं तर आम्ही बघून घ्या. मी आता 10 वर्ष तुमच्या नादाला लागलोय, माझं काय केलंय तुम्ही ते ह्या दादाचं कराल. हा, आम्हाला यात जायचं नव्हतं. महायुती आहे आमची. आता ते भाजपवर बोलायला लागले. भाजपच्या बाबतीमध्ये काय स्टेटमेंट केलं तुम्ही बघितलं? अरे जर का घेशील भाजपशी पंगा भर चौकामध्ये करील नंगा. ध्यानात ठेव बर का, हे भाजप आहे बर का. भाजपच्या नादाला लागू नका. भारतीय जनता पार्टीनं सर्व दूर महाराष्ट्रामध्ये विकासाचं काम केलंय. गावाकडची लोक इथं आहेत. अरे तुमच्या शेतामध्ये पाणी देण्याचं पुण्य काम देवाभाऊने केलाय. तुमच्या गावाकडे जाणारा डांबरी रस्ता, कॉन्क्रीटचा रस्ता देवाभाऊंच्या आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारनं केलाय. आज जे पिंपरी चिंचवडचा विकास करू म्हणतायत त्यांना माझं एकच आव्हान आहे. बारामती तालुक्यामध्ये मी 2019 ची निवडणूक लढवली होती. सुपा, पळसी, मासाळवाडी, मोरगाव, अरे या गावाला पिण्याचं आणि शेतीचं पाणी नाही. 40 वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे, तिथला टँकर तुम्हाला बंद करता आला नाही. देवाभाऊनी आता तो टँकर बंद केलाय. तुम्ही पिंपरी चिंचवडकडे इतक्या लांब कशासाठी येत आहे? काय इथं? अरे इथं आमचा नेता सक्षम आहे ना. महेश दादा रात्रंदिवस राबतो लोकांच्यासाठी, कार्यकर्त्यांच्यासाठी, जीवाभावाच्या कार्यकर्त्यांच्यासाठी भावासारखं प्रेम देतो. तो रोहित पवार सुद्धा दादा बोलायला लागलाय. अरे शेंबूड काढायचं कळतो का तुला? तू दादावरती बोलतो. महेश दादा काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला आमदार नाही आहे.
तो इथल्या मातीतल्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या इतर राहिलेल्या लोकांनी नेता तयार केलेला आहे. तो असा काही रेडीमेड नाही, घराणेशाहीतनं जन्माला आलेला नेता नाही महेश दादा. बाप गेला का पोरगा, पोरगा गेला का नातू, त्या प्रक्रियेतनं महेश दादा आमदार झालेला नाही. महेश दादा इथल्या लोकांच्या प्रेमावरती तयार झालेला नेता आहे. आणि या परिसराचं डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही करावं लागेल ते करण्याची ताकद महेश दादांच्या मध्ये आहे. देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये काय बदल झालेत तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना माहित आहेत. मुंबई मधली परिस्थिती तुम्ही बघताय. आज हे जे मेट्रो सिटी आहेत, या सगळ्या सिटीला डेव्हलपमेंट करायचं काम देवाभाऊनी केलेलं आहे. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होता तेव्हा 11 वर्षामध्ये 13 किलोमीटर मेट्रोचं काम केलं होतं. किती? 11 वर्षामध्ये 13 किलोमीटर. आणि देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर 10 वर्षामध्ये 475 किलोमीटर मेट्रोचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये झालंय. अरे पुण्यामध्ये जायचं धाडस होत नाही, इतकं मोठं ट्रॅफिक पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये गेलं तर 2-3 तास बाहेरच पडत नाही. मग तुम्ही एवढे वर्ष इथं सत्तेमध्ये होता, तुम्हाला पुण्याचं ट्रॅफिक का संपवता आलं नाही? द्या उत्तर तुम्ही लोकांना. का नाही तुम्ही करू शकला? आता रिंग रोडचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आता काम सुरू आहे. हे सगळं काम भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करत आहे. नरेंद्र मोदी साहेबांसारखा एक नेता आपल्या देशाला मिळाला आहे, जगामध्ये आपल्या देशाची मान उंचावते आहे. नरेंद्र मोदी साहेब नुसते भारताचं नेतृत्व करत नाहीत, अखंड जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता आमच्या नेतृत्वामध्ये आहे. नरेंद्र मोदी साहेबांच्या जगात कुठल्याही देशामध्ये दौऱ्याला गेल्यानंतर तुम्ही फोटो बघा. आता आपल्या व्यासपीठ आहे, व्यासपीठावरती आम्ही सगळे 100 जण आहे आणि मुख्य ठिकाणी कोण आहे? महेश दादा आहेत, बरोबर? कारण ते आपले नेते आहेत. मध्यभागी कोण बसतं? कोण बसतं? नेता बसतो. जगात कुठल्याही परिषदेसाठी गेला तर मध्यभागी कोण असतं? कोण असतं? नरेंद्र मोदी साहेब असतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नाही तर भारताचे पंतप्रधान हे मध्यभागी असतात. याचा अर्थ असा आहे की जगाचं नेतृत्व हे भारताकडे आलेलं आहे. आणि जर भारताकडे नेतृत्व आलं असेल, ते नेते भारतीय जनता पार्टीचे असतील, तर तुम्ही या एक्सपायरी डेट जवळ आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नादाला तुम्ही लागू नका. हे 2029 पर्यंतचा ह्यांचा बाजार आहे. तुम्ही तिकडे जास्त लक्ष देऊ नका. आणि ते भाजपवरती बोलण्याचा प्रयत्न करतायत. अरे त्या भानगडीत तुम्ही पडू नका. देवाभाऊंच्या कृपा आशीर्वादानं तुम्हाला सन्मानाची खुर्ची मिळाली आहे, तर ती नीट खुर्ची सांभाळा. उगाच महेश दादांच्या आणि भाजपच्या नादाला तुम्ही लागू नका. गावाकडनं आलेल्या लोकांना सगळ्या माझी विनंती आहे, आज हे पिंपरी चिंचवड हे देशाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांच्यासाठी चूल पेटवण्याचं काम करताय. आपल्या सर्वांना पोटामध्ये घेताय, आपल्या सर्वांना इथं काम देतंय, व्यवसाय देतंय. अशा पिंपरी चिंचवडला डेव्हलप करण्याचं स्वप्न भारतीय जनता पार्टीनं बघितलंय. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी या महानगरपालिकेमध्ये 100च्या वर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक या शहरातल्या लोकांनी निवडून दिले पाहिजेत, ही विनंती करण्यासाठी आम्ही इथं आलोय. देणार की नाही? एवढे येणारच आहेत. सगळे सर्वे तसे सांगतायत. त्यामुळे ते विरोधक सगळे गडी बिथरलेले आहेत. त्यांना काही आता हातामध्ये काही लागणार नाही. आणि म्हणून ते महेश दादावरती तुटून पडतायत. मी पण वाट बघत होतो महेश दादा कधी बोलतायत. आणि मी सगळ्या आता टीव्हीवरती त्यांच्या बातम्या बघतोय. महेश दादा सगळे मुद्देसूद जे मांडणी करतायत ना, ती आम्ही बघतोय. आणि महेश दादांच्या पाठीशी, अरे इथले पिंपरी चिंचवड नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये महेश दादाला मानणारा कार्यकर्ता आहे, त्यांच्यावरती प्रेम करणारा कार्यकर्ता आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, कुठेही जाऊ द्या. आणि बैलगाडीवाले तर तुम्हाला माहित आहेत, त्यांचं एकदम असं येडं प्रेम असतंय. आणि ते महेश दादांच्या वरती आहे. महेश दादाने आता किस्सा सांगितला बैलगाडीचा. आम्ही बैलगाड्याची शर्यत घेतली. महेश दादा विटा टू झरे असं 50 किलोमीटर बुलेट वरती आलते, पाट्याचे बुलेट वरती. आणि दादाच्याच हस्ते झेंडा पाडला आणि बैलगाड्याची शर्यत झाली. आणि 8व्या दिवशी महाराष्ट्रातल्या बैलगाड्याची शर्यत चालू झाली. त्याचं श्रेय महेश दादांना जातं. आज 39 लाख बैल देशी गोवंशाची कत्तलखान्याला गेली होती. देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये बैलगाडी प्रेमी जे सगळे मंडळी आहेत त्यांनी 4-5 वर्ष प्रयत्न केला होता.
आणि त्यामध्ये महेश दादा अग्रेसर होते. म्हणजे प्राणी मित्र म्हणायचे की या बैलांमध्ये पळण्याचा रक्तामध्ये त्यांचा अंश नाही आहे. 2500 बैलांचे रक्त तपासले आणि सिद्ध केलं देवाभाऊनी की या बैलाच्या रक्तात सुद्धा पळण्याचा अंश आहे. आणि मग ते सुप्रीम कोर्टात मॅटर गेलं. सुप्रीम कोर्टात 3 वर्ष केसच नाही लागली, तारीखच नाही पडली. सगळ्या आमदारांना बैलगाडी मालक भेटले की सुप्रीम कोर्टामध्ये तारीख चालत नाही, आम्ही रोज आंदोलन करतोय, मोर्चे करतोय, रास्ता रोको करतोय, पण आम्हाला काय यश येत नाही. मग तुम्ही काहीतरी करा. सगळ्या 288 आमदारांना भेटले, मला पण भेटले. मी म्हणलं ठीक आहे, आता आपण बैलगाड्याची शर्यतच ठेवून टाकू. बैलगाड्याची शर्यत ठेवली. हे महाविकास आघाडीवाले सत्तेमध्ये होते, त्यांनी पोलिस लावली. 20 किलोमीटर सगळा परिसर पोलिसांनी पॅक करून टाकला. मुंगीला पण जायची जागा शिल्लक ठेवली नाही, इतके पोलीस. पाऊल वाटेला पोलीस, गाडे वाटेला पोलीस, ग्रामीण मार्गाला पोलीस, जिल्हा मार्गाला पोलीस, राज्य मार्गाला पोलीस, सगळीकडे पोलीसच पोलीस. आणि 20 किलोमीटर पासून पॅक केले. पोलिसांना वाटलं कुणीच येणार नाही. 20 किलोमीटर वर गाड्या लावून किमान 1 लाख लोक त्या मैदानावरती रात्रभर चालत होती. एसपी येडा झाला. एसपी त्या बैलगाडीच्या मैदानावरती होता. सगळ्या डोंगरांनी लाईटाच दिसायच्या, त्याला काही कळना. अरे कुठले यायला लागले लोक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये डोंगरातनं मावळे आले असतील, त्यानंतर जर मावळे आले असतील तर हे बैलगाडी चालक मालक सगळी जी पोरं आहेत, शेतकऱ्याची पोरं रात्रभर चालत आली. आणि पाटे 6ला 1 लाख लोक तिथं होती. रात्रभर आम्ही कुणी झोपलो नव्हतो. दादानी जसं सांगितलं, प्रत्येक बैलगाडीवाल्याच्या खिशामध्ये मिरचीची पूड होती. मी म्हणलं का? म्हणले पोलिसांनी आम्हाला खूप मारलंय, आता कुणी वाढवा आलं तर आम्ही उधळणार. मी म्हणलं अरे पोलीस आपले भाऊ आहेत, तसं आपल्याला करता येणार नाही. आणि मग दादाने विनंती केली, तिकडे एक मैदान तयार केले, तुम्ही तिकडे जावा, मी इकडे जातो, लोक आमच्या सोबत येतील, पोलीस आमच्या सोबत येतील आणि तिकडे तुम्ही मैदान करा. आणि तसं यशस्वी मैदान दादानी भोसरीतनं येऊन झऱ्यामध्ये केलं. सदाभाऊ खोत होते, जयाभाऊ गोरे मंत्री महोदय, ते पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते. असे आम्ही काम करणारी लोक आहोत. आज पिंपरी चिंचवड मध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत. देवाभाऊनी मराठा समाजाच्या गरीब मुलांच्यासाठी योजना आणल्या. या महाराष्ट्रामध्ये 72 वसतिगृह चालू केली मराठा समाजासाठी. 72 मुलींच्या, 36 मुलींच्यासाठी, 36 मुलांच्यासाठी. ओबीसींची 72 वसतिगृह चालू केली, 36 मुलांच्यासाठी, 36 मुलींच्यासाठी. हॉस्टेलमध्ये जर ऍडमिशन नाही मिळालं तर मग काय करायचं? आणि म्हणून महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या साठी एक स्कीम आणली सरकारनं. जर पिंपरी चिंचवड मध्ये म्हणजे मेट्रो सिटीमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, नागपूर या ठिकाणी जर ओबीसीचा मुलगा 12वी नंतरचं व्यावसायिक शिक्षण घेत असेल आणि त्याला वसतिगृहामध्ये ऍडमिशन मिळालं नाही तर त्याच्या खात्यावरती आपलं सरकार 61,000 रुपये पाठवतंय खोली भाड्यासाठी आणि खानावळीसाठी. अशी काळजी कुठलं सरकार करतंय का? एका जिल्ह्याला 600 मुलांना आपण लाभ देतोय. असे महाराष्ट्रामध्ये 21,600 पोरांना, ओबीसीच्या 21,600 पोरांना, धनगर समाजाच्या मुलांना आपण ही स्कीम देतोय. अशा अनेक योजना सरकारच्या माध्यमातून आपल्याकडे आलेल्या आहेत. महिलांच्यासाठी तुम्ही बघितलं की आता दादांनी सांगितलं लाडकी बहीण योजना आणली आहे. सुप्रियाताई बोलल्या होत्या लाडकी बहीण योजना आल्याच्या नंतर की 1,500 रुपये मध्ये काय होतंय, 1,500 रुपये मध्ये काय होतंय. मग मला टीव्ही वाले तेव्हा म्हणले की अशा अशा साहेबाच्या कन्या असं बोलतायत, 1,500 रुपये मध्ये काय होतंय. मी तेव्हा सांगितलं असं की मुख्यमंत्री महोदयांनी आणलेली लाडकी बहीण योजना ही त्या बहिणीसाठी नाही की जी बहीण मुंबईमध्ये समुद्राच्या किनारी असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये 1,500 रुपयाची कॉफी पिते, तिच्यासाठी ही योजना नाही आहे. जी बहीण ताज हॉटेलमध्ये 1,000 रुपयाचा चहा पिते, तिच्यासाठी ही योजना नाही आहे. ज्या बहिणीच्या काकेमध्ये 2 लाखाची पर्स आहे, जिच्या पायामध्ये 1.5 लाखाचा सॅन्डल आहे आणि जिच्या डोळ्यावरती 5 लाखाचा गॉगल आहे, तिच्यासाठी ही लाडकी बहीण योजना नाही. तर लाडकी बहीण योजना तिच्यासाठी आहे, त्या बहिणीसाठी आहे जी बहीण ताप आलाय, कणकणी आली आहे, सर्दी आली आहे आणि म्हणून 8 दिवस अंथरुणामध्ये आहे, पण तिच्याकडे डॉक्टरकडे जायला 50 रुपये नाहीत. त्या बहिणीसाठी लाडकी बहीण योजना आहे. किती इंजेक्शन घेऊ शकत नाही, ती अंगावरच काढतीये.
तिचा सन्मान करण्यासाठी ही लाडकी बहीण योजना आहे. शाळेतनं पोरग पळत पळत आलं 5 वाजता आणि पळत आल्यानंतर आईला म्हणतंय, आई 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 मला चॉकलेट घ्यायचं आहे आणि तू मला 10 रुपये दे. तेव्हा ती पदरामध्ये बघते, तिच्या पदरामध्ये 10 रुपये नाहीत. घरातले सगळे डबे चालते, डबे उघडते, तिला 10 रुपयाची चिल्लर सापडत नाही आणि मग तिच्या डोळ्यातनं पाणी येतंय की मी माझ्या काळजाला 10 रुपये सुद्धा चॉकलेटला देऊ शकत नाही. त्या लाडक्या बहिणीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही लाडकी बहीण योजना आणलेली आहे. तिच्यासाठी ही योजना आहे. ते सुप्रियाताई सारख्यांच्यासाठी योजना नाही आहे. मला आता इथं कितीतरी लाडक्या बहिणी आहेत, त्यांनी मला सांगावं, तुम्ही दिवाळीला आईला एक साडी घेतली का नाही? ह्यातले पैसे वाचवून घेतले का नाही? भावाला एक ड्रेस घेतला की नाही? वाचवून ही लाडकी बहीण योजना ही सन्मानाची योजना आहे. तुमचा स्वाभिमान जपणारी योजना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणली आहे. आणि आता मगाशीच भाषणामध्ये सांगितलं, जोपर्यंत तुमचा लाडका भाऊ देवाभाऊ या राज्याचा मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कुणीच बंद करू शकत नाही, हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे. हे आपलं सरकार आहे, ही आपली ताकद आहे. बांधकाम कामगारांच्या योजना आपल्या सरकारनं आणल्या. बांधकाम कामगार योजना, अरे कितीतरी हजारो कोटी रुपयाची ही योजना आहे. आपल्या विद्यार्थ्यांना मदत करणारी. 1ली पासून 5वी, 5वी पासून 7वी, 7वी पासून 10वी, 10वी ते 12वी, 12वी नंतर इंजिनिअरिंग, मेडिकल. हे बांधकाम कामगार महामंडळ आपल्या मुलांच्यासाठी पैसे देत आहे. इंजिनिअरिंगला आणि मेडिकलला ऍडमिशन मिळालं, सगळी फी बांधकाम कामगार मंडळ भरताय. तुम्ही फक्त त्या मंडळाकडे नोंदणी करून घ्यायची आहे. याच्यापेक्षा आपल्या मुलीचं लग्न असलं, बांधकाम कामगार महामंडळाकडे नोंदणी असणाऱ्या, तर त्या मुलीच्या लग्नाला सुद्धा 51,000 रुपये आपलं सरकार आपल्या मुलींच्या लग्नासाठी देतंय. इतकी काळजी आपलं सरकार करतंय. आणि मग आपण सुद्धा सरकारची काळजी करणं, सरकारच्या पाठीशी उभा राहणं, महेश दादांच्या पाठीशी उभा राहणं, हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. आता पिंपरी चिंचवड एवढं मोठं झालंय, एखादं गाव असलं डेव्हलप करायचं अवघड जात आहे, परंतु इतका मोठं पिंपरी चिंचवड शहर डेव्हलप करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि महेश दादांनी हातामध्ये घेतलाय. महेश दादांचा एवढा सन्मान करा की परत महेश दादाच्या नादाला कोणी लागलं नाही पाहिजे, ही काळजी तुम्ही घ्यायची. घेणार का? हात वर करा. कोण कोण घेणार महेश दादांची, भाजपाची, देवाभाऊंची काळजी? सगळेच दादा म्हणतायत. असा नेता मिळणार नाही रे. मी महेश दादाला जवळनं बघतो. एखाद्या कार्यकर्त्याचा वाढदिवस जरी असला तर महेश दादाचा तीळ पापड होतो. त्याला शेजारी बसवून, तुम्ही पवारांच्या शेजारी जाऊन बसू शकता का? बसू शकता? कुणी सांगा मला. महेश दादा डायरेक्ट फोन लावताय, लावू शकता का? तिकडं लावू शकता? नाही लावू शकत. कारण दादा आपल्यातला माणूस आहे, या मातीत जन्मलाय, इथं खेळलाय, इथं बागडलाय आणि पैलवान आहे. अरे पैलवान माणूस असताना जर कुणी नादाला लागत असेल तर त्यांनी विचार करावा, महेश दादा कधी बॅकथ्रो टाकतील कुणाला पुढच्याला कळायचं पण नाही. इतकी ताकद ही आपल्या पैलवानामध्ये आहे. आणि 2009ला अपक्ष आलेला माणूस आहे, म्हणे आम्ही यांना नेता केलंय. कुणीतरी मी ऐकलं, महेश दादाला आम्ही नेता केलाय. बर, महेश दादाला तुम्ही नेता केलं, मग तुमचं पोरग का नेता झालं नाही? ते 2.5 लाखानं का पडलं इथं पिंपरी चिंचवड मध्ये? तुम्ही जर सगळ्याला नेता करताय तर मग तुमच्या पोराला पण नेता करायचं होतं ना. बरोबर आहे की चुकीचं आहे? 2.5 लाखाच्या फरकानं पडलं. मी पण तेव्हा उभा होतो. मी उलट कमी मतांनी पडलो, हे जास्त मतानं पडला. मी लोकसभेला उभा होतो तेव्हा 2019च्या. अरे असं कोण कोणाला नेता करत नसतं. एवढं सोपं नाही ते. अजून मार्केट तयार व्हायचंय, नेता तयार करायचं. ते रक्तात असावं लागतं, त्यासाठी मेहनत घ्यावी लागते, त्यासाठी कष्ट करावं लागतं आणि मग नेतृत्वाचा आधार लागतो. परंतु महेश दादा हा अपक्ष माणूस तयार झालाय आणि त्यामुळं दादांच्या वरती आता देवाभाऊंचं प्रचंड प्रेम आहे. आणि तुम्हाला माहित आहे, देवाभाऊने एकदा विषय हातात घेतला तर कुठलाही विषय मार्गी लावायची ताकद त्यांच्यामध्ये आहे. मी दुष्काळी पट्ट्यातला आहे, अनेक जण दुष्काळी पट्ट्यात तिथे लोक आहेत. आम्ही आंदोलन करायचो, मोर्चे काढायचो, आम्हाला पाणी द्या, शेतीला पाणी द्या, पिण्याला पाणी द्या. कुठल्या मुख्यमंत्र्याला जमलं नाही. अरे आज आम्ही 10 वर्षापूर्वी शेतीला पाणी द्या,
जनावराला चारा द्या, जनावराच्या छावण्या द्या, पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या म्हणून आम्ही आंदोलन करायचो. आणि 10 वर्षानंतर देवाभाऊंच्या नेतृत्वात परिस्थिती बदलली. आता आम्ही मागणी काय करतोय, आमच्या शेतकऱ्याच्या शेतातल्या ऊसाची तोड करायला ऊसाची टोळी द्या. हे 10 वर्षामध्ये बदल झाला. इतकी क्षमता आमच्या नेत्यामध्ये आहे. 10 वर्षामध्ये बदल झाला. आता मराठवाड्यातले अनेक लोक इथं असतील. मराठवाडा वॉटर ग्रीड नावाची योजना देवाभाऊने आणली आहे. समुद्रात वाहून जाणारं पाणी उचलून मराठवाड्याला देण्याची संकल्पना आपल्या नेत्याची आहे. असा बुद्धिवान नेता आपल्याला मिळालाय. हा नेता जपा. पवार इतके जळतेत ना या देवाभाऊवरती. मी आता लय बोलत नाही, उगाच रान पेटल माझ्यावर येईल, त्यामुळे मी जास्त बोलत नाही. अरे त्यांची झोप उडाल्या. 2014ला देवाभाऊ आल्यापासून मोठ्या साहेबाची झोप उडालेली आहे. आणि मला आता आनंद होतो. आता ते येत आहे, आम्हाला घ्या, आम्हाला घ्या, आम्हाला घ्या. चला आता तो विषय माझा नाही, परंतु आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भागामध्ये आपण सर्वांनी ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या सोबत उभं राहावं. बहुजनांनी उभं राहावं. बहुजनांनी उभा राहावं. महाराष्ट्रातल्या बहुजनांचं कल्याण भाजपाने केलाय. 18 महामंडळ स्थापन केले आपल्या सरकारनं. रामोशी समाजासाठी, लिंगायत समाजासाठी, वडार समाजासाठी, सोनार समाज, सुतार समाज, नाभिक समाज, गुरव समाजासाठी, नाथपंथी जे समाज आहेत छोटे छोटे, डवरी, गडसी, या समाजासाठी आपल्या सरकारनं 18 महामंडळ तयार केलेले आहेत. आपला गरीब समाजातला माणूस, उपेक्षित समाजातला माणूस आमदार खासदार होऊ शकत नाही, तेवढी क्षमता आपल्यामध्ये नाही. आणि म्हणून सरकारनं महामंडळ स्थापन केली. महामंडळाच्या माध्यमातून मुलांच्यासाठी, मुलींच्यासाठी, युवांच्यासाठी, महिलांच्यासाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी योजना येत आहेत. आणि त्या महामंडळाला उपाध्यक्ष आता नेमलाय आणि 3 सदस्य. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे विनंती केली आहे की त्यामध्ये बदल करून अध्यक्ष आणि 11 सदस्य, त्या महामंडळाच्या अध्यक्षाला राज्यमंत्री पदाचा दर्जा सरकार देणार आहे. आपल्या गरीब समाजातला सुद्धा पोरगा मंत्रालयामध्ये मंत्र्यांच्या शेजारी, सचिवांच्या शेजारी बसण्याची ताकद आपल्या सरकारनं निर्माण करून दिलेली आहे. हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे. आणि म्हणून सगळ्या लोकांनी, आपण सगळ्यांनी भाजपाच्या सोबत उभं राहावं एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि महेश दादांचा सन्मान तुम्ही करा. महेश दादांचा सन्मान तुम्ही केला तर तो तुमचा सन्मान होणार आहे. आणि त्यासाठी कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त आपले उमेदवार निवडून द्या एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या भाषणाने या कार्यक्रमाची सांगता झालेली आहे. धर्म वाचला पाहिजे म्हणून प्राणाची आहुती देणारे धर्मवीर संभाजी महाराज, जेव्हा जेव्हा हिंदू धर्म अडचणीत आला तेव्हा संरक्षणाचा पदर हिंदू धर्मावरती धरला. अखंड हिंदुस्थानातील हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ज्यांच्या संविधानामुळं मी आणि महेश दादा आमदार म्हणून तुमच्या समोर उभा आहे, असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, नरवीर राजे उमाजी नाईक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वपूर्ण ज्याला महत्व आहे त्या निवडणुका, आणि त्याही महानगरपालिकेच्या निवडणुका. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक 15 तारखेला होती आहे. आणि तुम्हा सर्वांना विनंती करण्यासाठी आलो आहे. राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ आणि देवाभाऊंचा अत्यंत जवळचा लाडका महेश दादा यांच्या नेतृत्वामध्ये कमळ चिन्हावरती आपण महानगरपालिका निवडून द्यावी ही विनंती करण्यासाठी मी एक भाजपाचा कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. आता दादांचं भाषण तुम्ही ऐकलं. दादा हा रांगडागडी आहे, मनाचा सच्चा आहे, दिलदार आहे आणि सर्वांची आपुलकीचं नातं जपणारा दादा आहे. लोकांच्यासाठी ते आमदार असतील पण तुमच्या आमच्यासाठी
आपल्या जीवाभावांचे सहकारी आहेत आणि म्हणून दादाच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी राहायचं हे आपल्या या सगळ्या परिसरातल्या लोकांचं आद्य कर्तव्य आहे. आणि दादा चिंता करू नका, या लोकांनी ठरवलंय की लोक तुम्हाला ओळखतात, तुम्हाला त्यांनी तळहातातल्या फोडासारखं जपलंय आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा ते जपणार. तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही. बरोबर ना? आवाज येऊ द्या. व्यासपीठावरती सर्व आपले उमेदवार आहेत, भाजपाचे सर्व पदाधिकारी आहेत. महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. 29 महानगरपालिका. मुंबई आहे, नवी मुंबई आहे, पनवेल आहे, कल्याण डोंबिवली आहे, ठाणे आहे, नाशिक आहे, सांगली आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, सगळ्या महाराष्ट्रामध्ये. परंतु टीव्ही जर लावली तर कुठलं दिसतंय? कुठला? पिंपरी चिंचवड. का बर? जोरात बोला ना. राष्ट्रवादीवाल्यांचे